हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बाकीची सगळी कामावरून निवांत बसलेली आहे. निवांत पाणी पेत आणि टाईम सांगेन तर यावेळेत इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत. आता इव्हनिंगच्या कामाला सुरुवात झालेली आहे. टाईम बघू शकता घडीमध्ये. मी 5 म्हणत होते, पण इथं 6 वाजत आहेत. आणि कॅनमधलं पाणी संपलेलं होतं, तर अगोदर मी पाणी काढून घेते यामध्ये. आणि या कॅनमध्ये पूर्ण पाणी येतच नाही, थोडंसं राहिलेलं आहे त्या कॅनमध्ये अगोदरच्या. तर इकडं बॉटल्याही रिकाम्या झालेल्या होत्या. तर दिवसभर हेच तामझाम चालत असतं. पाटल्या ते पाणी रिकामं करा, भरा, फ्रीजमध्ये ठेवा. दिवसभर हे चालत असतं. उन्हाळ्यामध्ये तरी खूपच जास्त हीच कामं असतात. तर सगळ्या बाटल्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत. आणि आज मला लोणी पण काढायची आहे. आणि कालचं आणि आजचं 2 दिवसाचं दूध मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. तर दुधावरची साय काढून दूध गरम करणं, विरजू लावणं, तर हे पण काम आहेत. पण त्या अगोदर म्हटलं किचनमध्ये थोडंसं सुंदर दिसण्यासाठी ही छोटी झाडं मी आणून ठेवलेली आहेत. म्हणजे 2 ठेवायची, ती एक आणलेलं आहे. आता बाहेर गेल्यानंतर दुसरं पण घेऊन ये, थोडंसं ठीक वाटतं. नाहीतरी काय ना, सगळीकडे बॉटल्या आणि ते भांडे ते पसारा हाच असतो इथं. कसलं हे म्हणजे असं डेकोरेट नाही आहे काही. तर असो, किचनमध्ये जास्त डेकोरेशन केलं तर ते स्वच्छही तितकंच करावं लागतं आपल्याला. म्हणून 2च ही झाडं ठीक आहेत. तर इथं जे भांडे झाले होते, म्हणजे दुपारपासून झालेले भांडे आहेत. एक वेळा चहा पण बनलेला होता. तर सगळे भांडे टोपल्यात उचलून ठेवले. आणि जेव्हा सगळ्या कामापासून फ्री झाले होते, तेव्हा मी वाती बनवलेल्या होत्या. तर ते वातीही मी डब्यात काढून ठेवले. तसं तर कापूस खूप जास्त मी घेतलेला होता. वाटलं की आज मी सगळ्याच कापूसाच्या वाती बनवेन. इतक्या ह्याच्यानं बसलेले होते, पण नंतर ना खूप कंटाळा आला मला. थोड्याशा वाती बनवल्या आणि बाकीचं उचलून जशाला तसंच ठेवलं आणि दुसऱ्याच कामात मी लागले. असं नाही की आपण दिवसभर बसतो, कुठल्या दिवसभर चालतच असतं. तर इकडे परत मी पाणी प्यायला घेतलेलं आहे. गरमी इतकी आहे ना, कितीही पाणी प्या, पाणी फक्त पाणीच होत आहे. आता जेवण नाही, फक्त पाणीच प्या. तर इकडं अगोदर मी फ्रेश होऊन येत, म्हणजे दिवसभर तर धावपळ असते, स्वतःकडे बघण्यासाठी तितकं वेळच नसतो. पण इव्हनिंगच्या वेळेत मात्र निवांत मी स्वतःसाठी वेळ देत असते. इथे दही घेतलेलं आहे. दही आणि बेसन लावून मी अगोदर चेहरा धुवून घेतला, फ्रेश झाले. आणि थोडाफार जे मेकअप आहे ते करून घ्यावे. वातावरण बघू शकता तुम्ही, खूप भयानक ऊन आहे. 6-6:30 वाजले तरी पण ऊन इतकं भयानक आहे, असं वाटत आहे की दुपारची वेळ आहे. इतकी भयानक ही कडक उन्हाची गरमी आहे. संध्याकाळी पण तसंच होतं. तर इकडं झालेलं आहे, माझं पण आवरलेलं आहे. आता किचनमध्ये जाऊया आणि किचनमध्ये तरी भांडे ऑलरेडी झालेले, तरी पण आणखीन थोडेसे वाढवूया. म्हणजे लोणी काढायचं आहे ना. तर मिक्सरचं भांडं वगैरे आणि जे साय जमा करून ठेवलेले भांडे आहेत, आता खूप जास्त होणार आहेत. म्हणून मी आज भांडे क्लीन केलेले नाहीत इव्हनिंगला. म्हटलं सगळे एकत्रच करूया, नाहीतर दिवसभर आपला वेळ यामध्ये जातो जास्त. ती भांडी काढा, घासा, ठेवा, काढा, घासा, दिवसभर हे चालत असतं. टाईम बघू शकता तुम्ही, 7 वाजतच आहेत आता. कसा वेळ जाते ना, असं वाटतं की एक वेळा वेळेला दाबून धरावं, म्हणजे पुढे जाऊ देऊ नये. पण वेळ तरी वेळेप्रमाणे जाणार. तर इकडं दूध काढलेलं आहे अगदी फ्रीजमधलं. आणि या दुधावरची जितकी साय आलेली आहे ते पण मी लोणी म्हणजे आता घेणार आहे. आणि बाकीचं दूध सगळं गरम करायला ठेवते. थोडंसं दूध चहासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते. आजकाल दूध मी फ्रीजमध्ये ठेवते. सकाळी एक वेळा गरम होतं, तर त्याला फ्रीजमध्येच ठेवत आहे. नाही तर अगोदर तुम्ही बघत होतो मी दिवसभर दूध गरम करत राहायचे, कारण दूध खराब होतं या नादामध्ये. साय पण छान यायची, पण आजकाल ते तामझाम ठेवलंच नाही, कारण किती वेळाही गरम करत आहे दूध, सकाळपर्यंत राहत नाही, खराब होत आहे. म्हणून मी तितकं झंझटच आता घेत नाही. दूध एक वेळा गरम केलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं, बिंदास दुसऱ्या दिवसापर्यंत निवांत असतं ते दूध, काहीच होत नाही आहे त्याला. परत दुसऱ्या दिवशी मी गरम करते, मग विरजू लावते. आणि जी साय जमलेली आहे फ्रीजमध्ये ठेवल्यानं 2 फायदे आहेत. दूध खराब तर होत नाही, छान गार असतं, आणि साय पण तशीच येते. आणि त्या दुधात मात्र काही राहत नाही. त्यामुळे त्याचं दही बनवा, चहा बनवा, तितकं म्हणजे असं मी ना फ्रीजमध्ये ठेवत नव्हते, पण आजकाल गरमीमुळे ना मी दूध फ्रीजमध्ये ठेवत आहे. तर असं इकडं साय जमलेली आहे, म्हणजे 2-4 दिवस झालं दूध फ्रीजमध्ये ठेवत आहे, त्यामुळे मग गच्च भरलेलं आहे. तर साय छान येत आहे ना, दुधा जितकी आहे पूर्णच निघते. तर इकडं 4-8 दिवसाची साय जमा झालेली आहे. तर 2 बॅचेसमध्ये इकडे मी लोणी काढून घेतलेले आहे. तर थंड पाणी घातलेलं आहे इकडं, म्हणजे आता गरमीचे दिवस आहेत ना, त्यामुळे लोणी पगळताना लवकर येत नाही. तर गार पाणी टाकायचं, म्हणजे पटकन लोणी येते, अगदी मिनिटामध्ये, जास्त वेळ लागत नाही. आणि हे जे मिक्सरचं भांडं आहे ना फायबरचं, हे मोठं आहे, त्यामुळे एकाच वेळेला बनवलं तरी पण चालतं. पण मी इकडं 2 वेळा बनवलेली आहे. आणि थोडंसं इकडं भांडे वगैरे, म्हणजे जे साईजचे भांडे होते ते धुवून पाणी टाकलेलं आहे, थंड पाणी. अगदी मिनिटामध्ये लोणी जास्त वेळ लागत नाही. नाहीतरी अगोदर कसं होतं ना, रवीनं लोणी काढायची आणि भरपूर वेळ जायचा, पण त्या ताकात इतकी चव आणि इतका टेस्ट असायचा ना, ते असं वाटायचं ते ताक पेतच राहावं. पोट भरत होतं पण मन भरत नव्हतं. पण आजकालच्या ताकामध्ये ना टेस्ट राहिलेला आहे ना, कुठलं कसलं वेळ घेत आहे जास्त, अगदी मिनिटामध्ये सगळी कामं आपली होऊन जातात. इकडे लोणी मी काढलेली आहे, बघू शकता.
4-8 दिवसाच्या साईची इतकी लोणी बनलेली आहे. तसं तर मी जास्त साय ठेवत नाही आहे. जेव्हाही दही किंवा ताक आंबट होतं ना, त्यामध्ये थोडीशी साय टाकून मी ते ताक बनवत असते. त्यानं काय होतं, ताकाला टेस्ट छान येतो आणि आंबटपणा मोडतो. त्यामुळे पण साय जास्त म्हणजे असंच खाण्यापिण्यात यूज होते. तरी पण बरीच जमलेली आहे आणि लोणी पण छान आलेलं आहे. तर इकडे हे मिक्सरचं भांड्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकून व्यवस्थित धुवून घेते. अगोदर जितके भांडे झालेले आहेत सगळे भांडे मी किचनवरती घेतलेलं आहे आणि लिक्विड घेतलेलं आहे. आता सगळीच भांडे एकत्रच घासते आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं लिक्विड टाकलेलं आहे, कारण खूप चिकटपणा आलेला आहे. आणि जे हे लोणी काढलेलं ताक आहे ना, ते इतका करवट असतं ना, कारण त्याला विरजू लावत नाही ना आपण, खूप करवटपणा होतो. तर मी शेरूलाच टाकत असते ते ताक. तर इकडं गंजात घालून ठेवलेलं आहे मोठ्यात, थोडंसं विरजण टाकून, कारण आपल्याला ते प्यायला जमणार नाही, एकदम करवटपणा येतो त्याच्यामध्ये, म्हणून शेरूलाच टाकणार आहे. इकडं सगळी भांडी खरकटं काढून घेतलेलं आहे अगोदर आणि एक भांडी इकडं घासून स्वच्छ करून घेतलेले आहेत. आणि हे जे मिक्सरचं भांडं आहे ना फायबरचं, गरम पाणी काही केलं नाही आहे, पण लिक्विड इतकं स्ट्रॉंग आहे ना, ते चिकटपणा पूर्ण गेलेलं आहे. बघू शकता छान घासलेलं लिक्विड टाकून स्वच्छ धुवून साईडला ठेवलं. म्हणजे या भांड्यामध्ये मी मिक्स केलेलं नाही आहे, कारण ते थोडंसं हे पडाझडी झाली की मग पूर्ण त्याचा चुरा होणार आहे, म्हणून मी त्या अगोदर साईडला ठेवते. म्हणजे मिक्सरचे भांडे असो किंवा असे कुठलेही इलेक्ट्रॉनिक भांडे असो, मी भांड्यामध्ये घेत नाही आहे ते, कारण खराब होतात. झाले सगळी भांडी घासून आणि किचनही स्वच्छ करून घेतलं. आणि ह्या लोण्यामध्ये थोडंसं ताक आलेलं होतं, त्यामुळे लोणी काढायला वेळ लागत आहे. तर निवांत कमी गॅसवरती होत आहे तोपर्यंत मी बाहेर आलेले आहे. आज मी पायपुसणी धुवलेली होते, तर छान हडकले. मी इथं गेटवरती टाकलेलं होतं, म्हणजे पाणी निचरा होईल, थोडंसं लवकरही हडकलं जातं, कारण जाड असते ना. तर ते पण छान वाळलेले. तर अगोदर मी ती पायपुसणी टाकलेली आहे. तर ही छोटी छोटी कामं दिवसभर चालत असतात. आता थोडा वेळ मी TV बघत बसलेले आहे. छान फ्रेश वाटत आहे, पूर्ण झाडू मारून झालेली आहे, फ्रेश झालेली आहे. आणि थोडीफार कामं पण मी आवडली. तोपर्यंत मांजराचा खूप आवाज येत होता आणि इकडे मी एक वेळा लोणी बघितलं, तूप आणखीन कडत आहे. तर देवाला दिवा लावला तोपर्यंत. आणि हे मांजर बघू शकता, इकडे सोप्यावरती चढून ना ते वरचं काय काढत होतं काय माहिती, ते स्वतःमध्येच बिझी होतं. आणि तोंड मात्र बंद नाही आहे, सारखं म्याव सुरूच असतं याचं. तर म्हणलं अगोदर बिस्किट टाकावं याला. तर आता बिस्किट टाकलेलं आहे आणि त्याचं पिल्लू पण आहे छोटंसं, तर तिकडून बघत आहे. ते पण पळत आलं बिस्किट बघून. पण हे मोठं मांजर ना, त्याला बिस्किट पण खाऊ देत नाही, स्वतःच खातं. आणि छोटं मांजराचं पिल्लू मात्र तरमळत बसतं. जेव्हा हे मोठं मांजर बाहेर गेलं तेव्हा मी त्याच्यासाठी स्पेशल बिस्किट किंवा दूध ठेवत असते. तर इकडे बघू शकता, हे तूप फायनली आत्ता कळलेलं आहे आणि खूप छान वास येत आहे पूर्ण घरामध्ये. आणि एक वेळा मी तुम्हाला देवापासला दिवा दाखवत होती, इतकी भयानक हवा असते ना, ते दिवासुद्धा राहत नाही आहे. तर दार बंद करून मी स्वयंपाक करते. तर स्वयंपाक करण्या अगोदर नंबर आहे भांड्यांचा. ही जी भांडी घासून झालेली होती ती रॅकला लावायची, पण त्या अगोदर मी तूप काढते, कारण माझं तर घरभर हिंडत आहे आणि तोंड घातलं तर मग पूर्ण तूप हे त्यालाच द्यावं लागेल मला, माझ्यासाठी राहणारच नाही आहे. तर 2 डबे बघितले, दोन्ही डब्यात अगोदरचं तूप होतं आणि हे तूप आत्ता कढवलेलं आहे. अगोदरच्या तुपामध्ये मिक्स करायचं नाही आपल्याला, त्यामुळे ना इथे मी 3रा डबा घेतलेला आहे. हे 3ऱ्या डब्यामध्ये तूप काढलेला आहे. तर बघू शकता 8 दिवसाच्या साईजचं लोणी आणि इतकं तूप निघालेलं आहे. तुम्ही बघू शकता, अंदाज लावू शकता किती असेल हे, म्हणजे अर्धा किलोच्या जवळपास तरी आहे. तर साय खूप छान येते दुधाला, त्यामुळे घरच्या घरी तूप वगैरे होतं, बाहेरून विकत आणण्याची गरज कधी पडत नाही. तर इकडं तूप हे मी सगळं कडवून छान थंड झाल्यानंतर गाळून डब्यात भरून ठेवलेलं आहे. आणि जे आता कढईमध्ये लागलेलं निघणार आहे ना, ते मांजराच्या नावचं आहे किंवा शेरूला जातं. ताक पण आणि ते तुपाचं जे निघालेलं असतं ना, ते सगळं जातं काढून घालणार आहे. पण अगोदर मी इकडं पपई आज तोडलेली होती दिनेच्या पप्पानी दुपारी. 2 पपया तोडलेले आहेत आणि एक खूप जास्त पिकलेली आहे. तर मला ही पपई चिरून ठेवावी, बाबा पण खातील आणि सगळ्यांनाच होईल. मी पपई ना चिरून ठेवते, कलिंगड असो पपई असो, चिरून फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे जेव्हा जेवण करायला असतील किंवा येतात घरी तेव्हा पटकन देता येतं. असं इतका वेळच नसतो की निवांत बसून मी चिरून देईन आणि ते खातील, असा वेळ भेटत नाही. जेव्हा माझ्यासारखं घाई गडबड तुम्हाला पण असेल ना, म्हणजे तुमच्या घरी असेच करत असतील पुरुष मंडळी, त्यांना घाई गडबड खूप आहे, जास्त वेळ घरात थांबत नाही आहेत, तर त्यांच्यासाठी थोडीफार तयारी अशा पद्धतीनं करून ठेवायची, म्हणजे सगळेजणच खातील. नाहीतरी असं होतं मी तर चिरत बसते ते निघून जातात, असं होतं. तर इकडे सगळी पपई मी बी काढून चिरून ठेवलेले आणि खूप सारं बी निघालेले, म्हणजे खूप छान गावरान पपई आणि गोडीला तरी खूप आहे ही पपई. तर पपई चिरून मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. आणि इथं जे थोडेफार भांडी, म्हणजे फक्त पपई चिरलेलं ताट होतं ते पण मी धुवलं, म्हणजे हे एकालाच का ठेवायचं, त्याला पण रागेल ना, सगळे भांडे घासताना एकाला ठेवलं. तर अगोदर ते पण मी स्वच्छ धुवलं ठेवलेलं आहे. आणि आता इथं ठेवलेला आहे मी तवा. अगोदर मी भाकरी बनवते, जास्त स्वयंपाक बनवला खपत नाही आहे आजकाल, एकतर गरमीमुळे स्वयंपाक राहत नाही आहे आणि भाकरी बनवल्या ते पण कडक होत आहेत. बाबांना तर सकाळची भाकर संध्याकाळी जेवण करता येत नाही आहे, म्हणून गरमागरम भाकर त्यांच्यासाठी मी फक्त 2, म्हणजे एक मोठी एक छोटी 2च भाकरी मी बनवलेल्या आहे.
आणि तेवढ्यात यांचा फोन आला, म्हणत होता विष्णू येत आहे घरी, तर विष्णूसाठी स्वयंपाक बनव. तसं तर यांचा रविवारचा उपवास आहे, ते काही जेवण करणार नाही, त्यांच्यासाठी मी उपमा बनवणार आहे. पण इतक्या लवकर नाही, ते आल्यानंतरच मी गरमागरम नाश्ता बनवत असते. पण विष्णू येणार आहे म्हणल्यानं आता विष्णूसाठी स्वयंपाक म्हणल्यानं भाजी चपाती हे सगळं मला बनवायचं आहे. तर म्हणलं अगोदर बाबांना जेवायला वाढूया, मग निवांत. आता ते यायला लेट आहे, म्हणजे रात्रीचे 10 तरी वाजतील सगळ्यांना येता. तर म्हणलं निवांत करूया. पण कणिक मात्र मी मळवून ठेवते. तर इकडे हे जे भाकरी बनवलेलं आता किचन आहे, तर हे काही मी स्वच्छ केलं नव्हतं, तर म्हणलं ह्याच्यावरतीच आता कणिक मळून ठेवायची फ्रीजमध्ये, जेव्हा इथे येतील गरमागरम चपाती बनवता येतील. तर थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि एकदा थोडंसं पाणी टाकून मी कणिक मळून घेते. आणि ही ज्वारीची जी छोटी भाकर बनवली ती पण छान फुलून तयार आहे. भाकरी बनलेल्या आहेत आणि इकडे कणिक पण मळली आणि छान झाकून ठेवलेलं आहे. फ्रीजमध्ये काही ठेवलं नाही आहे, कारण आता आणखीन एक अर्ध्या तासात सगळेजणच येतील, मग तोपर्यंत हे कणिक छान भिजला जाईल. आता किचन स्वच्छ करून घेते. तर सगळ्यांचं जेवण खाणं झाल्यानंतर किचन पूर्ण स्वच्छ करूनच मी झोपत असते, म्हणजे सकाळी छान फ्रेश किचन भेटते आपल्याला. नाहीतर सकाळी हे सगळं तामझाम करायला नको वाटतं आणि वेळ पण भरपूर जातो. तरी पण आता थोडंसं पीठ झालं होतं, तर एक वेळा मी किचन स्वच्छ केली, वायपर करून घेतलं. आणि हे जे डबे काढलेले होते पिठाचे 2 मी ठेवलेले आहेत. आता अगोदर मी उपमा बनवून घेते, म्हणजे आल्यानंतर घाई गडबड खूप करतात आणि मला चपाती बनवायची. भाजी मी बनवलेली आहे, तर इकडे उपमा बनवते. तर रवा अगोदरच भाजून ठेवलेला आहे, त्यामुळे आता वेगळं भाजण्याची मला गरज पडली नाही. तसं तर प्रत्येक रविवारी उपमा पोहे बनतच असतात, तर थोडासा जास्तच मी रवा भाजलेला होता, तोच रवा घेतलेला. इकडे कांदा, हिरवी मिरची, टमॅटो सगळं चिरून घेतलेलं आहे. आणि दूध पण विरजू लावलेलं. दूध जास्त कडक होतं ना, त्यामुळे मी तसंच काढून ठेवलेलं होतं. आणि या दुधावळी छान साय आलेलं बघू शकता. दूध फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि पूर्ण साय निघालेली होती, तरी पण आणखीन दूध तापवल्यानंतर साय आलेली आहे. थोडंसं मी चहासाठी ठेवलेलं होतं आणि थोडंसं विरजू लागण्यासाठी. तर विरजण घातलेलं 1 चमचा यामध्ये झाकून ठेवलं वरती खिडकीमध्ये. आणि हे जे तांब्यातलं दूध आहे ते फ्रीजमध्ये ठेवणार आहे, म्हणजे चहासाठी लागणार आहे. सकाळी बाहेर ठेवलं तर खराब होत आहे. तर इकडे हे जे साय आहे ना, ते आता थोडीशी काढलेली आहे मी या मगामध्ये, आणि ते पण ठेवलं. आणि हे दह्या दुधाचे तांबे हे पण मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत, म्हणजे आंबट पण होणार नाही दही आणि दूध असल्यावर खराब होत नाही. तर इकडे फोडणी पण तयार झाली, म्हणजे कांदा, हिरवी मिरची टाकली, कोथिंबीर टाकली आणि परतून घेतल्यानंतर यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. जोपर्यंत त्या पाण्याला उकळी येते तोपर्यंत मी भांडे रॅकला लावते. तर इकडे पातेले मात्र मी वरच्या साईडला ठेवलेले गॅसमध्ये. आणि मला ना ह्याच्यावरची झाकणी पाहिजे होती आणि ती आहे खाली. तर म्हणजे सगळे भांडे वाजवण्यापेक्षा सगळे भांडे रॅकला लावूया, म्हणजे जे पाहिजे आपल्याला ते घेता येतं, जास्त खडबड होणार नाही भांड्यांची. तर इकडे घेतलेलं आहे सगळे भांडे रॅकला लावले. तोपर्यंत या पाण्याला पण उकळी आलेली आहे. आता यामध्ये रवा टाकून छान मिक्स करून घेऊया. तर जास्त नाही बनवत, फक्त एकट्यासाठी बनवतं यांच्यासाठी. आमच्यासाठी पूर्ण स्वयंपाक मी बनवला, फक्त चपाती बनवायच्या मला राहिलेल्या आहेत. पण एक झाला मी उपमा बनवला आणि बाकीची पूर्ण तयारी करून ठेवली. पण विष्णू आलाच नाही, म्हणत होता सकाळी येईन. खूप लेट झालेला होता, 10 वाजलेले होते. तर घरी म्हणत आहेत की आता नको अंधाराचं, सकाळी जा म्हणत आहेत. तर आता सकाळीच येईल तो. तर इकडं उपमा बनवला आणि बाबांचंही जेवण झालेलं आहे. तर ताटली वगैरे सगळं घेऊन आले मी. आणि पपई दिली होती बाबांना, तर जास्त नाही खाल्ले, थोडंसं खाल्लेले आहेत. इकडं उपमा एकदम मस्त असा बनलेला आहे. मी आज हळद टाकलेली आहे उपम्यामध्ये, बघू शकता तुम्ही. एकदम छान टेस्ट झालेला आहे. आणि याच्यासोबत चटणी बनवलेला आणखी छान होते. पण आता चटणी वगैरे मी बनवलेली, असंच गरमागरम उपमा खायला घेतील. आणि डब्यामध्ये काढून ठेवायचं हेच रिझन आहे की ते गरम राहतं जास्त वेळ. आणि बाबांच्याकडे ड्रॉप टाकलेले तर ते पण झोपलेले आहेत आता.